मंडळी हीच ती जागा ते आल्यानंतर अंगावरती चारे उभा राहतात. ही अशी पवित्र पावनभूमी म्हणजे पावन खिंड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भेट देत आहोत पावनखिंड. पावनखिंड म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाने मराठा शौर्याच्या इतिहासात एक अजरामर अध्याय लिहिला गेला. सिद्धी जव्हरने जेव्हा इसवी सन 1660च्या सुरुवातीला पन्हाळ्यास वेढा घातला, अनेक महिन्याच्या वेढ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तेथून निसटून विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना ह्या घोडखिंडीत गाठले. त्यावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफांनी इशारा करत नाही तोपर्यंत ही खिंड लढवली जाईल असे वचन दिले. ह्या खिंडीतील चिंचोळ्या वाटेमुळे मराठा सैन्याने शत्रू सैन्यांची कत्तल आरंभली व शरीराला अखंड जखमा झाल्या असतानाही ही खिंड लढवली व लढता लढता महाराज विशाळगडावर पोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. तेव्हा हा आवाज ऐकल्यानंतरच बाजीप्रभूंनी आपला प्राण सोडला. या युद्धामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, संभाजी जाधव व बांदल सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या वीरांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली, म्हणून घोडखिंडीचे नाव पुढे पावनखिंड असे झाले. हीच ती पावन जागा जिथे बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि ही खिंड लढवली. पावन खिंड जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाला वेढा पडल्यानंतर विशाळगडाकडे जात होते, तेव्हा बाजीप्रभूंनी अवघ्या 700 मावळ्याकडे घेऊन ही खिंड लढवली आणि ही खिंड पावन झाली ती दगड माती. मंडळी हीच ती जागा ते आल्यानंतर अंगावरती चारे उभा राहतात. ही अशी पवित्र पावनभूमी म्हणजे पावन खिंड. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातल्यानंतर विशाळगडाकडे जाताना जी
खिंड लढवली जी आपल्या बाजीप्रभू देशपांडे यांनी आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्वराज्यासाठी जे असे अमूल्य असे योगदान आणि त्यांनी दिलेली प्राणाची आहुती, त्यामुळे आपला इतिहास पुढे वाढू शकला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकले.